नाशिक रोड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह तातडीने सुरू करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की नाशिक रोड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहाचं शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे लोकार्पण होऊ शकलेलं नाहीये। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या वकील संघाच्या नूतन इमारत उद्घाटनाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात सर्व सभागृहांच्या समोर मनपा आयुक्तांना दिलेल्या सूचनेनुसार सदरचं सभागृह तातडीने सुरू होणे क्रमप्राप्त होतं, परंतु तसं झाल्याचं निदर्शनास येत नाही। सदर सभागृहाचं संपूर्ण काम झालं असून सरकारी मालमत्तेचा वापर होणं अत्यावश्यक आहे। तरी नाशिक रोड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह तातडीने हस्तांतरित करण्यात येऊन लोकार्पण करण्यात यावं, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिलाय। निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनपा गटनेत्या सीमा ठाकरे, संजय खैरनार, मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे, नितीन चंद्रमोरे, प्रमोद सोनवणे, जगदीश पवार, बंटी कोरडे, चैतन्य देशमुख, मंगेश लांडगे, संतोष शेळके, गौतम पगारे, सोपान कडलक, नितेश कटारे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 16 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिक रोड कोर्टाच्या नूतन इमारतीचं भूमी उद्घाटन आदरणीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडलं होतं आणि तो कार्यक्रम यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या सभागृहामध्ये या ठिकाणी पार पडला आणि त्या कार्यक्रमामध्ये ते सभागृह जे आहे नाशिक रोडला या ठिकाणी याचं उद्घाटन आदरणीय दादांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं आणि दादांनी सूचना केल्या होत्या प्रशासनाला की हे सभागृह आता या ठिकाणी चालू करावं। परंतु त्यानंतर आजपर्यंत आपण बघाल तर त्या सभागृहाच्या सगळ्या परिसराची दुरवस्था झालेली आहे। ते नाट्यगृह या ठिकाणी सुरू झालेलं नाही आणि म्हणून आज यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना त्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर आम्ही या विभागीय कार्यालयात आदरणीय आयुक्तांना भेटायला आलो आणि त्यांना विनंती केलेली आहे। त्यांना आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे की हे सभागृह जर तुम्ही लवकरात लवकर सुरू नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा या ठिकाणी करणार आहे आणि यासाठी आम्ही महापालिका आयुक्त, महापौर यांची भेट घेऊन हे सभागृह महापालिकेमार्फत चालवता येईल किंवा कसे याबाबत त्यांना विनंती करणार आहोत आणि हा प्रश्न आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे सुद्धा आम्ही या ठिकाणी मांडणार आहोत। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।